संगतीने ह्या सर्वांच्या धार आली लेखणीला, सोनचाफा भरला शब्द निर्झर वाहिला. आज आपल्या बागेमध्ये सोनचाफा उमलला आहे. सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासून देखील तेल काढले जाते. याचे लाकूड मात्र खूप मजबूत असते, त्याच्यामुळे याचा वापर खेळणी आणि शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. फुलं गळून पडली की याला छोट्या छोट्या फळांचे घोस येतात. प्रत्येक फळात एक बी असते, त्याच्यामुळे ह्यांच्या बियापासून नवीन रोप तयार केले जाते. मात्र बियांपासून तयार केलेले रोपटे, त्यापासून होणारं झाड, याला साधारणपणे 10-12 वर्ष कालावधी लागतो. पण कलमी झाडाला लवकरात लवकर फुलं येतात. जसं मी जे झाड घेतलं त्याला 4-5 महिने झाले. एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण 4-5 महिन्यामध्ये मला फुलं मिळाली. त्याच्यामुळे जास्त करून तुम्ही कलमी झाडाकडेच जावा आणि तेच लावा. आणि अंगणामध्ये खूप छान सुवास याचा येत असतो. त्याच्यामुळे खूप लोकांकडे आपल्याला सोनचाफ्याचं झाड सहज आढळतं. आणि त्याचप्रमाणे खूप ठिकाणी आपल्याला हे झाड दिसतं. आणि विष्णूच्या पूजेमध्ये, भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये याची फुलं वापरली जातात. आणि शंकराच्या पूजेत मात्र ही फुले वापरत नाहीत. याचा संदर्भ मला कधी आढळला नाही आहे. त्याच्यामुळे माझं खूप आवडतं झाड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप छान झाड आहे आणि मला ह्याची अजून रोपटी आणायची होती, म्हणजे कलमं, जी मी कुंडीमध्ये एक लावणार होतो आणि एक जमिनीमध्ये लावणार होतो. तर जमिनीमध्ये एक लावलेलं आहे आणि जे दुसरं आहे ते मला कुंडीमध्ये लावायचं आहे. दोन्ही प्रयोग मी करून बघणार आहे, कारण की खूप लोकांच्या अशा तक्रारी आहेत की आमच्या सोनचाफ्याचं झाड आहे ते जगत नाही, आणलं की मरून जातं. तर त्याला खूप काळजी करावी लागते. सोनचाफ्याचं झाड खूप नाजूक असतं जर तुम्ही ते कुंडीमध्ये लावलं असेल तर. आणि इकडे आपलं येल्लो नाईट ब्लूमिंग जास्मिन म्हणजेच रातराणीचं झाड आहे, पण ते जरा येल्लो कलरमध्ये आहे, सो त्याच्यामुळे जरा तुम्हाला वेगळं दिसत असेल. आणि इकडे आपण जे DIY केलेलं होतं ते आहे आणि त्याच्यातलं ते जे आधीचं झाड होतं ते मेलं आहे. सो आपण नवीन झाड लावलं आणि खूप सुंदर आपल्या बागेला शोभा आले असं म्हटलं तरी चालेल. पण शोभेपेक्षा खूप सुगंध पसरला आहे बागेमध्ये असं म्हटलं तरी हरकत नाही. चमेलीचं झाड असू द्या किंवा इतर जी झाडं आहेत त्यांना ठराविक काळामध्ये फुलं येतात. मात्र हे जे झाड आहे त्याला 12ही महिने फुलं येत असतात. 12ही महिने फुलं येतात आणि कलमी असल्यामुळे खूपच सुंदर त्याचा वास येत असतो. आणि फुलंही खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि इतर जी झाडं आहेत ती शोभेसाठीच आहेत, जी जास्वंदीची वगैरे. आणि आता रात्र झाली आणि रात्रीची त्याचा जो सुवास आहे तो खूप पसरला आहे आणि ते खूप छानरित्या पूर्णपणे उमललेलं आहे. आणि हे 2 ते 3 दिवस झाडावरती राहतं आणि त्याच्यानंतर ते झाडावरती फूल हे गळून पडतं आणि उर्वरित भाग म्हणजेच त्याच्या बिया राहतात. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. मी तर खूप आनंदी आहे. तुम्हीही आनंदी राहा आणि तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.